प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। पालडगंज प्रकरणामध्ये राहुल गांधींच्या आंदोलनाला यश। 6 तास ठिय्या दिल्यानंतर अखेर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। एफआयआर कॉपी दिल्यावरच ठिय्या मागे घेणार राहुल गांधींची भूमिका। राजस्थानच्या जयपूरमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण। रामपुरातील ग्रामस्थांकडून सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांना मारहाण। तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्याचा प्रकार। 48 तासांच्या आत भाजपच्या गुंडांना अटक न झाल्यास जयपूरला जाणार। आशुतोष रांका यांच्यावरच्या हल्ल्यानंतर अभिजित दिपके आक्रमक। जयपूरमध्ये शाळा व्यवस्थित न झाल्यास जंतर मंतरसारखं आंदोलन करण्याचाही इशारा। राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये रोहित पवारांचे बॅनर। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांपासून रोहित पवार दूर राहत असल्याची चर्चा। राज्यात ड्रग्ज येतात कुठून हे पोलिसांना माहिती नसेल का? पोलिसांना 24 तासांची सूट द्या, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र मिळेल, मनसेच्या अमित ठाकरेंचं वक्तव्य। श्वेता तिवारीला राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांकडून शिवीगाळ। मराठी माणूस असण्याचा काही अर्थ उरलाय का? ट्रोलिंगमुळे संतापलेल्या श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल। डोंगरावरून उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई वडिलांचाही मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव भागातील घटना। मुलाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकमध्ये रस्त्याला 10 फूट मोठं भगदाड। खडी वाहतूक करणारा डंपर अडकला। आनंदवल्ली नौशा गणपती रोडवरील प्रकार। रस्ते कामावर सवाल उपस्थित। नागपूरच्या डागा रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी। महिलेनं रुग्णालयातून 1 दिवसाचं बाळ चोरलं। बाळाला कापडामध्ये गुंडाळून महिलेनं पळ काढल्याचा समोर, पोलिसांकडून शोध सुरू। विदर्भासह राज्यामध्ये 15 दिवसांपासून पाऊस गायब। पुढील 4 आठवडे राज्यात पावसाचं प्रमाण घटणार। धरणांची ही परिस्थिती चिंताजनक। अल निनोच्या प्रभावामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता।